दावनगिरी साउथ असेंबली ज़िमनी इंतखाब 9 अप्रैल को होंगे। इंतखाबी अफसर संतोष कुमार ने बताया कि तमाम ज़रूरी इंतजामात मुकम्मल कर लिए गए हैं, जिनमें 284 पोलिंग स्टेशंस पर वेबकास्टिंग का इंतज़ाम भी शामिल है, जिनमें से 76 पोलिंग स्टेशंस इंतहाई हसास करार दिए गए हैं। मीडिया से गुफ्तगू में इन्होंने बताया कि 234 पोलिंग स्टेशंस दावनगिरी सिटी कॉरपोरेशन के हुदूद में हैं, जबकि बाकी 50 दही इलाकों में वाक़े हैं। तमाम पोलिंग स्टेशंस पर बुनियादी सहूलियात जैसे पीने के पानी और बैतुल खुला की सहूलत फ्राहम की गई है और इनकी जांच पड़ताल की गई है। हर पोलिंग स्टेशन पर वेबकास्टिंग का इंतजाम किया गया है। हल्के में कुल 2.31 लाख वोटर्स हैं। माजूर अफराद और 80 साल से ज़ायद उम्र के वोटरों के लिए होम वोटिंग का अमल मुकम्मल कर लिया गया है। वोटर्स की हौसला अफजाई के लिए खुसूसी पोलिंग स्टेशन जैसे सखी, माजूर और नौजवान पोलिंग स्टेशन कायम किए गए हैं। 586 बैलेट यूनिट्स, 284 कंट्रोल यूनिट्स और 284 वोटर वेरीफिएबल पेपर ऑडिट ट्रेल यानी VVPAT मशीनें फ्राहम की गई हैं, जबकि इजाफी इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीनें भी रिजर्व में रखी गई हैं। इंतजामिया ने बताया कि 9 अप्रैल को सुबह 5:30 बजे से मॉक पोलिंग का आगाज होगा और वोटिंग सुबह 7 बजे से शाम 6 बजे तक जारी रहेगी। पोलिंग स्टेशंस के 200 मीटर के दायरे में पाबंदियों के अहकामात नाफिज किए गए हैं। शाम 6 बजे तक पोलिंग स्टेशन में मौजूद वोटर्स को टोकन जारी किए जाएंगे और सिर्फ कतार में मौजूद वोटर्स को ही वोट देने की इजाज़त होगी। इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीनें ले जाने वाले पोलिंग अमले का मस्टरिंग अमल DRR स्कूल PD रोड में मुकम्मल किया गया। कुल 681 एहलकार, जिनमें पोलिंग अफसरान और असिस्टेंट पोलिंग अफसरान शामिल हैं, तैनात किए गए हैं, जबकि 60 ऑब्जर्वर्स पोलिंग स्टेशंस की निगरानी करेंगे। ट्रांसपोर्ट के इंतजामात में 28 बसें, 39 मिनी बसें और 5 जीपें शामिल हैं, जो कर्नाटक स्टेट रोड ट्रांसपोर्ट कॉरपोरेशन फ्राहम करेगी। वोटिंग के बाद पोलिंग का सामान स्कूल के मजबूत कमरे में महफूज किया जाएगा। वोटों की गिनती 4 मई को होगी। सिक्योरिटी के इंतजामात सख्त कर दिए गए हैं। पोलिंग के दिन 1000 पुलिस एहलकार, जिनमें मरकजी मुसल्लह पुलिस फोर्सेस भी शामिल हैं, तैनात होंगे। इंतहाई हसास पोलिंग स्टेशंस पर इजाफी सिक्योरिटी एहलकार भी तैनात किए जाएंगे ताकि इंतखाब आज़ाद और शफाफ हो। इंतखाबी मॉडल कोड ऑफ कंडक्ट के निफाज के दौरान 15.37 लाख रुपीस नकदी और 233 लीटर शराब, जिसकी मालियत 1.33 लाख रुपीस है और बगैर दस्तावेजात मुंतकिल की जा रही थी, जब्त की गई है। हल्के में 11 चेक पोस्टें कायम की गई हैं, जबकि वोटर्स पर असर अंदाज होने की कोशिशों को रोकने के लिए विजिलेंस और ट्रैफिक स्क्वाड तैनात हैं। इंतखाबी इंतजामिया को साड़ियाँ और कुकर तकसीम करने के हवाले से भी शिकायत मौसूल हुई हैं, ताकि वोटरों को मुतासिर किया जा सके। संतोष कुमार ने कहा कि इस मामले की तहकीकात की जाएगी और ज़रूरी कार्रवाई की जाएगी। इन्होंने मज़ीद कहा कि खुली मुहिम के इख्तिताम के बाद सोशल मीडिया प्लेटफॉर्म्स जैसे फेसबुक, X यानी साबिक़ा ट्विटर और इंस्टाग्राम की सख्त निगरानी की जाएगी और जाली अकाउंट्स जो मालूमात फैला रहे हैं, इनके खिलाफ कार्रवाई की जाएगी। ಚುನಾವಣೆಯ ಡೈರೆಕ್ಷನ್ಸ್ ಏನಿದೆ ಅದೇ ರೀತಿಯಲ್ಲಿ ಎಲ್ಲವೂ ನಡೀತಾ ಇದೆ. ಏನು ಸ್ಟಾಪ್ ಎಷ್ಟು ನಿಯೋಜನೆ ಮಾಡಿದ್ರಿ? ಸ್ಟಾಪ್ 1500 ಹೆಚ್ಚು ಜನ ನಿಯೋಜನೆ ಮಾಡಿದ್ದಾರೆ. ಎಷ್ಟು ಸೂಕ್ಷ್ಮ ಮತ್ತು ಬೇರೆ ಬೇರೆ ಅವರಿಗೆ ಅನುಕೂಲ ಯಾವ ರೀತಿ ಮಾರ್ನಿಂಗ್ ಯಾವ ರೀತಿ ಟ್ರಯಲ್ ನಡೀತಾ ಇದೆ? ಚುನಾವಣೆ ನೀತಿ ಸಂಹಿತೆ ಪ್ರಕಾರ ಚುನಾವಣೆಯ ಗೈಡೆನ್ಸ್ ಪ್ರಕಾರ ಏನು ನಡೀತೋ ಅವೆಲ್ಲವೂ ಸೂಕ್ಷ್ಮ ಘಟಕಗಳು ಸೂಕ್ಷ್ಮ ಅತಿ ಸೂಕ್ಷ್ಮ 70-72 ಹೇಳಿದ್ದಾರೆ. ಪೊಲೀಸ್ ಇಲಾಖೆಯಿಂದ ಮಾರ್ನಿಂಗ್ ಎಷ್ಟು ಗಂಟೆಯಿಂದ ಗೊತ್ತಿದೆಯಲ್ಲ 7 ಗಂಟೆ. ಅದ್ರ ಮುಂಚೆ ಬಿಫೋರ್ ಏನಾದರೂ ಅನುಕೂಲ ಪ್ರಯತ್ನ ಮಾಡೋದು ಅದ್ರ ಮುಂಚೆ ಅವರಿಗೆ ಏನು ಮುಖ್ಯಮಂತ್ರಿ ಅಧಿಕಾರಿಗಳಿಗೆ ಅಥವಾ ಸಹಾಯಕರಿಗೆ ಯಾವ ರೀತಿ ಅವೆಲ್ಲ ಹೇಳಿರ್ತೀವಿ. ಅದೆಲ್ಲ TV ಮುಂದೆ ಹೇಳ್ತಾರೆ. ಅವ್ರಿಗೆ ಏನು ಹೇಳಬೇಕೆಲ್ಲ ಹೇಳಿರ್ತೀವಿ. ಎಲ್ಲ ಮಾಹಿತಿಗಳನ್ನು ನಿಮಗೆ ಬಹಿರಂಗ ಮಾಡೋಕ್ಕಾಗಲ್ಲ. ಕೆಲವು ಸೂಕ್ಷ್ಮ ವಿಚಾರಗಳಿರ್ತವೆ. ನಾವು ಮಾಧ್ಯಮದ ಟೈಮ್ 7 ಗಂಟೆ ಕೊಡೋ ವ್ಯವಸ್ಥೆ ಏನು ಹೊರಗಡೆ ಬಂದಂತ ಅದು ಪರಿಸ್ಥಿತಿ ಬಂದಾಗ ನೋಡಟ್ರಿ. ಚುನಾವಣೆ ನೀವು ಪ್ರಿಪ್ರೇಷನ್ ಯಾವ ಮಾಡ್ಕೊಳ್ಳೋದು? ಅದು ಗೊತ್ತಿದೆ, ಅದು ಮಾಡ್ತಾರದು. ನಾವು ಬೇರೆ ಟ್ರೈನಿಂಗ್ ಏನು ಕೊಟ್ಟಿರ್ಬೇಕು ಅದೆಲ್ಲ ಕೊಟ್ಟಿರ್ತೇವೆ. ಬೆಳಗ್ಗೆ 7 ಗಂಟೆಯಿಂದ ಸಂಜೆ 6 ಗಂಟೆವರೆಗೂ ನಡೀತದೆ. ಅದಾದ ನಂತರ 6 ಗಂಟೆ ಮೇಲೆ ಏನಿರುತ್ತೆ ಅದು ನೋಡ್ಕೊಂಡು ನಾವು ಮಾಡ್ತೀವಿ. ಅದನ್ನೇ ಹೇಳಿದ್ದಿಲ್ಲ ನಾನು. ಈಗ ಮತದಾನದ ಅವಧಿ 7 ಗಂಟೆಯಿಂದ 6 ಗಂಟೆಗಿದೆ. ನೋಡೋಣ ಬೆಳಿಗ್ಗೆಗೆ. ನೀವೆಲ್ಲ ಪ್ರಿಡಿಕ್ಷನ್ಸ್ ಹೇಳೋಕ್ಕಾಗಲ್ಲ. ನೀವು ಪ್ರಿಪ್ರೇಷನ್ ಆಗಿದೆ? ನಾವು ಎಲ್ಲ ಪ್ರಿಪ್ರೇಷನ್ಸ್ ಅದೇ ಹೇಳಿದ್ನಲ್ಲ, ಎಲ್ಲ ಸಿದ್ಧತೆಯನ್ನು ನಾವು ಮಾಡ್ಕೊಂಡಿದ್ದೀವಿ ಅಂತ ಹೇಳಿದ್ನಲ್ಲ.
ಎಲ್ಲ ಶಾಂತಿಯುತವಾಗಿದೆ, ಎಲ್ಲ ಸುಗಮವಾಗಿ ನಡೀತಾ ಇದೆ. ಒಂದು ವರ್ಡಲ್ಲಿ ಹೇಳಿದ್ಮೇಲೆ ಇನ್ನು ಅದರೊಳಗೆ ನೀವು ಕೆದಕಿ ಹೇಳಿದ್ರೆ ನಾನೇನು ಹೇಳಕ್ಕಲ್ಲ. ಸರ್, ಈ ಹಿಂದೆ ಲೇಟ್ ಆಗಿದ್ದಕ್ಕೆ ಕೆಲವು ಸೂಕ್ಷ್ಮತೆ ನಾವು ಅದಕ್ಕೆ CC ಕ್ಯಾಮ್ರಾಗಳನ್ನು ಅಳವಡಿಸುವಂತೆ ಮನವಿ ಕೊಟ್ಟಿದ್ದೀವಿ. ಒಳಗಡೆ CCTV ಕ್ಯಾಮ್ರಾ ಇದೆ, ಹೊರಗಡೆನೂ ಕೂಡ CCTV ಕ್ಯಾಮ್ರಾ ಇದೆ. ಅದು ಲೈವ್ ಕಾಸ್ಟ್ ಇರುತ್ತೆ, ಲೈವ್ ವೆಬ್ ಕಾಸ್ಟ್ ಇರುತ್ತೆ. ಎಲ್ಲ ಮತಕೇಂದ್ರಗಳಿಗೂ ಅದನ್ನ ಕೇಳಬೇಕಾದ್ರೆ ಪ್ರತಿಯೊಂದನ್ನು ಕೂಡ ನಾವು ವೆಬ್ ಕಾಸ್ಟಲ್ಲಿ ನೋಡ್ತಾ ಇರ್ತೀವಿ, ಚುನಾವಣಾ ಆಯೋಗವೂ ಕೂಡ ನೋಡ್ತಾ ಇರ್ತೀವಿ. ವೆಬ್ ಕಾಸ್ಟ್ ಪ್ರತಿಯೊಂದು ಹೊರಗಡೆನೂ ಇದೆ, ಒಳಗಡೆನೂ ಇದೆ. ಹಾಗಾಗಿ ಉದ್ಭವ ಆಗೋದು ಬೇಡ, ಎಲ್ಲವೂ ಸುಗಮವಾಗಿದೆ. ಎಲ್ಲವೂ ಚುನಾವಣಾ ಆಯೋಗ ಏನು ಡೈರೆಕ್ಷನ್ಸ್ ಇದೆ ಅದ್ರ ಪ್ರಕಾರ ಎಲ್ಲವೂ ಸುಸೂತ್ರವಾಗಿ ನಡೀತಾ ಇದೆ, ಯಾವುದೇ ತೊಂದರೆ ಇಲ್ಲ. ಹೌದು, ಅದು ಚುನಾವಣಾ ಆಯೋಗ. ನಾವು ನೋಡಿ, ಇಲ್ಲಿ ವೈಯಕ್ತಿಕ ಅಭಿಪ್ರಾಯಕ್ಕೆ ಅವಕಾಶ ಇರೋದು. ಚುನಾವಣೆ ಅಂತ ಹೇಳಿದ್ರೆ ನನ್ನ ಅಭಿಪ್ರಾಯ ಆಫೀಸಲ್ಲಿದ್ದಾಗ ಅದು ಬೇರೆ ದೃಷ್ಟಿಯಿಂದ ನೋಡ್ತಿರೋದು. ಇದು ಚುನಾವಣಾ ಕೆಲಸಗಳಿರೋದ್ರಿಂದ ಚುನಾವಣಾ ಆಯೋಗ ಏನು ಹೇಳಿರುತ್ತೆ ಅದ್ರ ಮುಖಾಂತರವೇ ನಾವು ಕೆಲಸ ಮಾಡ್ತೀವಿ. ಹೌದು, ಯಾರಿಗಿರ್ತದೋ ಅವರಿಗಷ್ಟೇ ನಾವು ಕೊಡ್ತೀವಿ.